नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा थेट आणि स्पष्ट आढावा घेणाऱ्या महाराष्ट्र फोकस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सत्तेच्या राजकारणात नेमकं कोण कुणासोबत आहे, कोण कुणाचा वापर करून घेतोय आणि कुणाची चाल कुणावर भारी पडतीये, हे ओळखणं आजच्या काळात तसं अवघडच झालं आहे. पहाटेच्या शपथविधीपासून ते आजच्या पत्रकार परिषदांपर्यंत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील नात्यांभोवती अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. कामापुरता मामा ही चर्चा पुन्हा एकदा का रंगतेय? सत्ता, स्वार्थ आणि रणनीती यांचा नेमका खेळ काय आहे, या सगळ्या प्रश्नांचा सखोल, स्पष्ट आणि निर्भीड आढावा आपण आजच्या या विशेष विश्लेषणातून घेणार आहोत. मी आहे जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या तासभराच्या पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीनं भाजपवर सडकून टीका केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कामापुरता मामा हा शब्द चर्चेत आला आहे. कारण ज्या भारतीय जनता पार्टीवर ते भ्रष्टाचार, सत्तेची मस्ती, गुंडांना पाठबळ, पिंपरी चिंचवड महापालिकेची आर्थिक वाताहत आणि कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे असे गंभीर आरोप करत आहेत, त्याच भाजपसोबत अजित पवार आज सत्तेत आहेत, हा विरोधाभास अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. 2019 मध्ये शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून फाटाफूट झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र हे सरकार भाजप राष्ट्रवादीचं आहे की फक्त भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांचं आहे, यावर संभ्रम होता. आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवारांची भूमिका पक्षाची नाही. पुढील 2 दिवसात त्यांनी सर्व आमदार परत आणले आणि बहुमत नसल्यानं 3 दिवसांतच ते सरकार कोसळलं. मात्र या अल्प काळात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चिट मिळाल्याची चर्चा रंगली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना शपथविधीची माहिती होती आणि त्यांच्या संमतीनंच सगळं घडलं असा दावा केल्यानं हा सगळा प्रकार शरद पवार अजित पवार यांची आखलेली खेळी तर नाही ना, अशी राजकीय कुजबूज वाढली. ज्यावर शरद पवारांनी राष्ट्रपती राजवट उठली, हीच चांगली गोष्ट एवढंच बोलून विषयावर पूर्णविराम दिला. पुढे महाविकास आघाडी सरकार आलं. नंतर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि अजित पवार पुन्हा भाजपसोबत सत्तेत आले. यावेळी त्यांनी अर्थ खातं स्वतःकडे घेत आपल्या आमदारांना भरघोस निधी दिल्याचे आरोप झाले. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांचं श्रेयही त्यांनी स्वतःकडे घेतलं. पण आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आव्हान देण्यासाठी अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या जवळ गेले असून दोघांचे फोटो एकाच बॅनरवर झळकताना दिसत आहेत. पत्रकार परिषदेत काकांचं तोंड भरून कौतुक करताना भाजपवर मात्र सत्तेची नशा, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचे आरोप करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. त्यामुळे भाजप इतकीच वाईट असेल तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांपासून राजकीय तज्ज्ञांपर्यंत सगळेच विचारत आहेत. आणि एकूणच आतापर्यंतच्या घडामोडी पाहता जेव्हा भाजपसोबत राहून फायदा होतो तेव्हा अजित पवार त्यांच्याशी हातमिळवणी करतात आणि जेव्हा तोटा दिसू लागतो तेव्हा शरद पवारांकडे वळतात, असा ठाम निष्कर्ष अनेक जण काढत आहेत. त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करतायत का, हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार नेमकी कोणती भूमिका घेणार. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवणं हे केवळ स्थानिक राजकारणापुरतं मर्यादित नसून थेट राज्याच्या राजकीय दिशेला आकार देणार असतं. आणि म्हणूनच सध्या अजित पवार आणि शरद पवार यांची जवळीक वाढताना दिसते. कारण या भागात भाजपला रोखायचं असेल तर पवारांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद ठरू शकते, हे अजितदादांना चांगलंच माहीत आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीनं गेल्या काही वर्षात शहरी भागात मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराचे आरोप, ठेवी मोडल्याचे आरोप, विकास कामांचा अभाव आणि सत्तेचा माज हे मुद्दे उचलून धरत अजित पवार भाजपला थेट आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळेच राजकीय तज्ज्ञ असं मानतात की ही टीका केवळ नैतिकतेच्या आधारावर नाही तर पूर्णपणे निवडणूक गणितावर आधारित आहे. कारण जर भाजप विरोधात वातावरण तयार झालं तर त्याचा थेट फायदा पवार गटाला होऊ शकतो आणि त्याचवेळी राज्यात सत्तेत राहून प्रशासनावर पकड ठेवणंही अजित पवारांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच एकीकडे भाजपसोबत सत्तेत बसायचं आणि दुसरीकडे त्यांच्यावर आक्रमक टीका करत स्वतःला भाजप विरोधी मतदारांचा पर्याय म्हणून सादर करायचं, ही दुहेरी रणनीती अजित पवार राबवत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतं. आणि हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे कामापुरता मामा ही संज्ञा पुन्हा पुन्हा त्यांच्या बाबतीत वापरली जाते. कारण राजकारणात नाती ही कायमची नसतात तर ती गरजेनुसार बदलत राहतात आणि त्याच गरजांच्या गणितात अजित पवारांची भूमिका वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येते. या पुढील टप्प्यावर पाहिलं तर अजित पवारांची ही भूमिका
केवळ सध्याच्या राजकीय फायद्यापुरती मर्यादित नसून ती दीर्घकालीन राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांची स्वतंत्र ओळख, पक्षावरची पकड आणि कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणं हे त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच एकीकडे सत्तेत राहून अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं हातात ठेवत प्रशासनावर नियंत्रण ठेवायचं, तर दुसरीकडे भाजपवर आक्रमक टीका करत स्वतःला भाजप विरोधी मतदारांचा पर्याय म्हणून सादर करायचं. ही दुहेरी चाल अजित पवार खेळताना दिसतात. यातूनच शरद पवारांची वाढलेली जवळीक ही भावनिक कमी आणि राजकीय गरज जास्त असल्याचं अनेक निरीक्षक सांगतात. कारण पवार कुटुंब एकत्र आलं तर त्याचा थेट फायदा शहरी भागात, विशेषतः पुणे पट्ट्यात होतो हे दोघांनाही माहीत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीलाही अजित पवार सत्तेत हवे आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून मराठा पट्टा, सहकार क्षेत्र आणि स्थानिक संस्थांवर नियंत्रण ठेवणं भाजपसाठी सोपं होतं. त्यामुळेच हे नातं विश्वासाचं नसून परस्पर गरजेचं आहे. आणि अशा नात्यात पहिला धोका दिसताच बाजू बदलणं, भूमिका बदलणं किंवा सूर आक्रमक करणं हे अजित पवारांच्या राजकारणाचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. म्हणूनच आज भाजपवर जितक्या तीव्र शब्दात ते टीका करत आहेत, तेवढ्याच वेगानं भविष्यात परिस्थिती बदलल्यास पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतील अशी शंका अनेकांच्या मनात आहे. आणि हाच तो मुख्य मुद्दा आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे कायमच सत्तेचे गणित अचूक ओळखणारे पण नाती केवळ कामापुरती जपणारे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. यापुढे या सगळ्या घडामोडींचा शेवट नेमका कुठे होणार हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. कारण महापालिका निवडणुका, त्यानंतरची विधानसभा आणि लोकसभा यांची साखळी पाहता अजित पवारांसमोर आता निर्णयांची जागा फारच कमी उरलेली आहे. आणि त्यामुळेच सध्या ते प्रत्येक पाऊल अत्यंत मोजून टाकताना दिसत आहेत. अजित पवारांना हे चांगलंच ठाऊक आहे की भाजपसोबत कायम राहिल्यास स्वतःची वेगळी राजकीय ओळख हळूहळू पुसली जाईल, तर पूर्णपणे भाजप विरोधात उभं राहिल्यास सत्तेपासून दूर जावं लागेल. आणि म्हणूनच ते सध्या दोन्ही काठांवर तोल सांभाळत चालले आहेत. एकीकडे शरद पवारांची जवळीक वाढवून पारंपरिक राष्ट्रवादी मतदारांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत राहून प्रशासन, निधी आणि यंत्रणेवर पकड ठेवण्याची रणनीती. ही दुहेरी खेळी सध्या तरी त्यांना फायदेशीर वाटत असली तरी दीर्घकाळात हीच भूमिका त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करू शकते. कारण मतदारांना शेवटी स्पष्ट भूमिका हवी असते आणि सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे स्वार्थासाठी सत्ता आणि सत्तेसाठी भूमिका अशी प्रतिमा अधिक घट्ट होत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार खरोखरच शरद पवारांच्या सोबत ठामपणे उभे राहतात की पुन्हा एकदा राजकीय गरजेनुसार भाजपची वाट धरतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण त्यांचा पुढचा निर्णय केवळ त्यांच्या भवितव्याचा नसून राज्याच्या राजकीय दिशेला आकार देणारा ठरणार आहे. या टप्प्यावर संपूर्ण चित्र एकत्र पाहिलं तर असं दिसतं की अजित पवारांचं राजकारण हे तत्वांपेक्षा वेळ, संधी आणि सत्ता समीकरणांवर आधारलेलं आहे. कारण जेव्हा भाजपसोबत राहून सत्ता, खाते आणि प्रशासनिक नियंत्रण मिळतं तेव्हा ते त्यांच्यासोबत ठाम उभे राहतात. पण ज्या क्षणी भाजपमुळे आपली राजकीय वाढ खुंटते, पक्षातील आमदार अस्वस्थ होतात किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये तोट्याची शक्यता दिसते, त्याच क्षणी ते भाजप विरोधात आक्रमक होत शरद पवारांकडे वळतात. आणि म्हणूनच अजित पवार, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नातं हे भावनिक, वैचारिक किंवा विश्वासाचं नसून पूर्णपणे व्यवहाराचं आहे. हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं. कारण भाजपला अजित पवार हवेत तेव्हाच जोपर्यंत ते सत्तेसाठी उपयोगी आहेत आणि अजित पवारांना भाजप तेव्हाच हवाय जोपर्यंत तो त्यांच्या राजकीय अस्तित्वाला पूरक आहे. त्यामुळेच आज भाजपवर भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि सत्तेच्या बाजाचे आरोप करणारे अजित पवार उद्या परिस्थिती बदलल्यास पुन्हा त्याच भाजपसोबत हात मिळवणी करतील अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होते. आणि हाच तो संशय कामापुरता मामा या संकल्पनेला अधिक बळ देतो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे सत्तेची चावी जिथे दिसेल तिकडे वळणारे आणि गरज संपली की संबंध बदलणारे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत, ज्याचा अंतिम निकाल येणाऱ्या निवडणुकात मतदारच देणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या व्यक्तीपेक्षा रणनीती प्रधान झालं आहे. इथे नाती कायमची नसतात तर गरजेनुसार बदलत राहतात. आणि त्याच गरजांच्या गणितात अजित पवारांची भूमिका वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येते. भाजपसोबत सत्ता, शरद पवारांसोबत भावनिक आणि राजकीय वारसा आणि निवडणुकांच्या तोंडावर बदलणारे सूर, या सगळ्यांचा अंतिम निकाल मतदारच देणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार खरोखरच देवेंद्र फडणवीसांचा कामापुरता मामा करतायत का, की हा सगळा राजकारणाचा नेहमीचा डावपेच आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र फोकस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे जानकी पाटील. पुन्हा भेटूया एका नव्या विश्लेषणासह. धन्यवाद.